हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर हा व्लॉग ऑलरेडी कंटिन्यू आहे. मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं की तुम्ही माऊलीला भेटलो, तर माऊलीच्या घरी खूप वेळ बसलो, खूप छान लोक आहेत खूप, आणि एक व्लॉग तिथेच कंप्लीट झाला. तर आता तिथून आम्ही आलो. आता आम्ही म्हणजे चाललो होतो संभाजीनगर काव्याला भेटायला, बिंदास काव्या. तर आता आम्ही शिर्डीतूनच चाललो. तर आम्ही आता इकडे जेवण करतो आणि मग निघतो काव्याकडे. तर काव्याकडे गेल्यावर तर काय आम्ही तिची भेट होणार की नाही की काय होणार तर माहीत पडणार आहे. तर आता पहिले जेवण करून घेऊ. चला, आता आमचं झालं जेवण. आता आम्ही निघतो. पान खाल्लं. चला, आता आम्ही निघतो संभाजीनगर. तर चला, आम्ही पोचलो आता संभाजीनगर. हा झोपला, काय मस्त्या करते हा. अरे रे, एकदम म्हणजे पागल करून टाकलं. पागल पागल. अरे पागल झाली, एकदम पागल झाली. सांभाळू सांभाळू. तर चला, आता आम्ही आलो संभाजीनगर. आणि हे बाई इथे किती सुंदर असे ताला मला नाही येतो. काहीतरी तळ असं ते. तर बघा, तळ 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 उतळ नाही का तळ. नाही रे, तिथे ते जवळ घेणं आवडते ना. जवळची गोष्ट नाही आहे. आता आपण आता उठणारच आहे. आता मग मी थांबवलं, रात्रीच असतं वेळ. आता आम्हाला ॲड्रेस सांगितला आहे. आता आम्ही चाललो तिकडे. आता खूप फिरलो, थोडं जास्त नाही फिरायला लागला, पण थोडंसंच फक्त कन्फ्यूज झालो होतो. ॲड्रेस माहीत होता पण तरी आम्ही कन्फ्यूज झालो होतो कुठंतरी. ड्रेस माहित होता तुला? ॲड्रेस सांगितलं नव्हतं का शिवानीने, पण तरी पण दुसरी एक तिथली बाई होती, तिने थोडंसं कोण सुने गेली काही नाही. अगं तिथं तो उतरला इकडे आला, इथं करा. तर चला, आम्ही आता काव्याच्या घरी आलेलो आहो, पण नेमकं अजून त्याच्या घराजवळ नाही गेलो, पण आलेलो आहो. मी सांगणार आहे आपल्याला. हेच आहे, हेच आहे, हेच आहे. हो, हेच आहे. पण घरी आहे की नाही आहे? चला चला चला, आम्ही आता काव्याच्या घरी आलेलो आहो. आता आहे की नाही आहे हा खूप मोठा इश्यू आहे. चला, आता बघू आपण. गाडी लावून दे एका साईडला. बस अभी हम जाएंगे तो बस 2 मिनट के लिए इसकी बहुत ज्यादा इच्छा थी, और खास करके मेरा लड़का. तुझे सगळे गाणे बघतो तो. काव्याच्या घरी गेलो असता पहिले तसं वाटलं आहे की नाही, पण नंतर ती खाली आली स्वतः आणि छान बोलली वगैरे, आणि मग सांगत होती की तुम्ही इथे पण जवळपास अजून घृष्णेश्वर मंदिर वगैरे आहे, तुम्ही ते पण बघू शकता. पण कसं होतं ना, आम्हाला वेळ पण नव्हता जास्त, आणि आम्ही माझ्या मुलीला काव्याला खूप भेटायची इच्छा होती. कारण की तुम्हाला माहिती आहे, ती मुलगी पण आता खूप स्ट्रगलमधून पुढे आली, आणि खूप लहान वयात. बरं म्हणजे तिच्यापासून काहीतरी प्रेरणा घेण्यासारखंच होतं. म्हणजे मग तसं म्हणजे सईला ती खूप आवडते, म्हणजे तिच्यासारखंच करायला पाहते, छान तिच्यासारखंच बोलायला पाहते, तिच्यासारखंच राहायला पाहते. आणि तिच्या व्लॉगमध्ये तुम्हाला असं कधी काही वाईट दिसणार नाही. सगळं चांगल्याच गोष्टी राहतात आणि घरगुतीच गोष्टी राहतात. आणि बस माझ्या मुलीला भेटायचं होतं, आणि मी तिला भेटवलं. मला खूप आनंद झाला. गुरु पण तिचे व्हिडिओ वगैरे बघते, त्याचे माऊलीचे बघते, तर खूप छान वाटत होतं. आणि कसं असते ना, आपण कुणाकडे चाललो तर आपण दुसऱ्यांसाठी कसं अनोळखी असतो एकदम, तर ते आपल्याला एकदम कसं काय एंटरटेन करतील. काव्याने आम्हाला ओळखलं नव्हतं बहुतेक, पण तिची आई मला टिकटॉकपासून ओळखते. तिची आई पण नव्हती घरी, तिच्या आई बाहेर गेली होती, नाहीतर मग तिच्या आईची आणि बाबांची पण भेट झाली असते. पण तिने पण छान एंटरटेन केलं, बसवलं वगैरे, बोलली वगैरे छान मुलींशी. मग फोटो वगैरे काढले आम्ही. पण माझ्या सईची इच्छा होती तिची एक पिंक रूम बघायची, पण कसं आहे ना, तिच्या घरी
कोणी नव्हतं, म्हणजे जेंट्स कोणी नव्हतं त्यावेळेस. तिचे मामाही नव्हते घरी आणि तिचे पप्पाही नव्हते घरी. मग थोडंसं आम्हालाच असं वाटलं की नाही, आपण एकदम असं कुणाच्या घरात नाही जायला पाहिजे. सईला म्हटलं नेक्स्ट टाईम येऊ तर आपण तिची पिंक रूम जी आहे, तिची जी बेडरूम, ती नक्की बघू. पण नंतर मग घरी गेल्यावर तिच्या आईचाच मेसेज आला मला, म्हणजे तिच्या आईला मी कॉल केला होता जायच्या अगोदर इंस्टाग्रामवर. पण तिच्या आईने वेळाने बघितलं, पण तिच्या आईने मग कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिला. मग सॉरी, म्हणजे त्यांना असं वाईट वाटत होतं की बा आल्या पण त्या भेटू शकल्या नाही. तर मग आम्ही म्हटलं तुम्ही काही एवढं म्हणजे मनाला लावून घेऊ नका, आम्ही नेक्स्ट टाईम परत येऊ. आणि पण तरी खूप छान वाटलं, ती खूप छान बोलली आणि म्हणजे ती मुलगी खूपच चांगली आहे. आणि एवढ्या ट्रोलिंगमधून ती आज या पदावर आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर चला, झाली आमची काव्याची भेट. बसलो वगैरे, म्हणजे जास्त वेळ नाही बसलो कारण की आम्हालाही वेळ होता. तर आम्ही फोटो वगैरे काढले, मुलांना दाखवलं. हो, आणि आता आम्ही जात आहोत आमच्या घरी. चला, तर आम्ही आलो आता काव्याला भेटून. पण काव्याच्या घरून निघता जाता इथे वेरूळ लेण्याचं बोर्ड दिसलंय, फक्त 19 किलोमीटर आहे. तर म्हटलं चला आता थोडंसं, गुरु ही काय गंदे पण आहे असं निघू. तर आता आम्ही चाललो तिथे, आहे ना. आता हा बघा, हा किल्ल्याचं नाव काय दौलताबादचा किल्ला आहे का काय मी इथं, कोणता किल्ला आहे? दौलताबादचा किल्ला. हा किल्ला बहुतेक दौलताबाद आहे, देवगिरी नाही आहे, दौलताबाद आहे. कारण खूप उंच. इथे मी ट्रिपला आली होती 7वीत. सर, हा दौलताबादचा किल्ला ते पा, ते तिकडे पाहून घे नजर. हे पाय चुटकी पूर्वा, हे पाय ना, मोबाईल का पाहता. हे दौलताबादचा किल्ला आणि हे इकडे हे, हा दौलताबादचा किल्ला आहे सर. हा बघा दौलताबादचा किल्ला. खूप चढावं लागते हा किल्ला. मी तेवढी घाबरली होती, मी अर्ध्यातून वापस आली होती सर, अर्ध्यातून मी वर गेलीच नव्हती. 7वीत होती मी. आता किती चढणार आहे चढून. आता मी पाहतोय एलोरा क्लेव्स. आता बंद नाही झालं पाहिजे फक्त. ये माझी जोडे. आता काहीच नाही घेऊन त्याला. हा घेऊन देतो हे. चल इथून पाहिल्या. आता तिकीट काढली ना तर हे पाहा लागते. थांब ना तुम्ही जा ना, तुम्ही फटाफट पाहून घ्या. संपलं. बीचे पप्पा येते ना. आम्ही आलो वेरूळची लेणी पाहायला. पण आता गोष्ट अशी आहे, आता टाईम होत आलेला आहे. आता जेवढं पाहता येईल तेवढं पाहते आणि बाकी मग पाहू आता कधीतरी येऊ. पुष्कळ इथे अशी गुफा आहे, मला वाटतं 52 आहे काहीतरी जवळपास. तर जे मेन आहे ते पाहून घेऊ, आहे ना, मग निघून जाऊ. हे लेणी क्रमांक 16 आहे. आता हे सही आहे का? नाही आहे, तिथंच आहे ते पूर्वा, तिथंच आहे. या ना. हो, तो बाहेर गेल्यावर. आणि आता पाय जीर्ण होत आलं माहिती आहे, सगळं निघालं सर याच्यातून. हे आता बांधून राहिले. हे आता हे पूर्ण हे खणून राहिले जे होतं की नाही. इथून हा सीन हे घे. तुला ते तू इथं हे पाहिले आली काय?
आमना गुरु मूर्खांचं वॉशरूम. तर चला आता आम्ही तर एकच पाहिलं. आता इकडे खूप असे आहे इकडे क्लेव्स, पण आता एवढे पाहणं तर काही होणार नाही आहे. पण चला हे एवढं एक पाहिले 17 नंबरची ते लेणी पाहिली आणि बाकीची लेणी आता नाही होणार पाहणं. आता आम्ही निघतो आणि गुरु खूप त्रास देऊन राहिला. आता म्हटलं आता घरी चल म्हणते. खूप आहे पाहण्यासारखं, मला तर असं पाहायला तर खूप आवडते, पण आता वेळही नाही आहे. चला बघू आपण आता. चला आता आम्ही निघतो आमच्या अमरावतीला. ओळखलं का तुम्हाला? कसं काय? काका आहे ना, सीएनजी भरायला गेले आहे काका. अच्छा दे ना. आता लहान मुलं पाहते माऊलीचं, त्याला भेट देऊन आले नाशिक, मग काव्याला भेटतो. तर चला आता वाजला 1 आणि आम्ही आलो आमच्या घरी. तर असा होता आमचा शिर्डीच्या दुसऱ्या दिवशीचा व्लॉग. माऊली, काव्या आणि वेरूळच्या लेण्या एवढी झोपून राहिली. आता सांगू नाही शकत. आता चाललो आम्ही आता घरी. आता आम्ही झोपतो. बस चला बाय, गुड नाईट.